गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. चला तर आज आपण बायोलॉजी या विषयाला सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी? बायोलॉजी या विषयाचा अर्थ काय आहे तर ह्याच्यामध्ये दोन ग्रीक वर्ड्स येतात. बायोज मीन्स लाईफ अँड लॉगस मीन्स स्टडी. सजीवांचा अभ्यास यालाच आपण काय म्हणतो? बायोलॉजी. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण बायोलॉजी म्हणतो. फादर ऑफ बायोलॉजी ॲरिस्टॉटल. आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर बायोलॉजीमध्ये काही टर्म्स आहेत ज्या आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला ह्या टर्म्स आपल्याला माहीत झाल्या तर बऱ्याच वेळा ह्या उपयोगी पडतात. त्याच्यामध्ये पहिली टर्म्स येते मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बाहेरून त्या सजीवाचा किंवा एखाद्या पेशींचा किंवा एखाद्या ऊतींचा आपण अभ्यास करतो त्याला मॉर्फॉलॉजी म्हणतात. स्टडी ऑफ एक्सटर्नल टिश्यू और स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज द मॉर्फॉलॉजी. सेकंड वन एनाटॉमी. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आतून त्या सेलचा अभ्यास केला जातो, त्या पेशींचा किंवा त्या ऊतींचा आतून अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे? न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. हा जो अभ्यास केला जातो त्याला आपण ॲनाटॉमी म्हणतो. नेक्स्ट वन सायटॉलॉजी. स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स अँड देअर ऑर्गॅनिलीज, ज्याच्यामध्ये त्या पेशींचा रचनात्मक आणि कार्यात्मक अभ्यास केला जातो त्याला आपण सायटॉलॉजी म्हणतो. अँड देअर ऑर्गॅनिलीज. ऑर्गॅनिलीज म्हणजे काय तर पेशी अंगके. त्या पेशीच्या अंगकांचा जो अभ्यास करतो आपण, फॉर एक्झाम्पल मग आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असतील, ह्या ज्या ऑर्गॅनिलीज आहेत त्या ऑर्गॅनिलीजचा जो आपण डिटेल स्टडी करतो, त्यांच्या रचनात्मक आणि कार्यात्मक अभ्यास करतो त्याला आपण सायटॉलॉजी म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म येते हिस्टॉलॉजी. स्टडी ऑफ टिश्यू बाय मायक्रोस्कोप. आपण एखाद्या स्लाइड्सवरती एखादा पार्ट्स घेतो किंवा तुम्ही एक प्रॅक्टिकल केलं असेल, कांद्याचा पापुद्रा घेतला तुम्ही आणि तो मायक्रोस्कोप खाली ठेवला तर तुम्हाला काय दिसल्या? वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स दिसल्या त्याच्यामध्ये. आणि ह्या ज्या सेल्स आहेत त्या आपल्याला कधी दिसल्या? मायक्रोस्कोप खाली ठेवल्यानंतर दिसल्या आणि म्हणून त्याला आपण हिस्टॉलॉजी म्हणायचं. नेक्स्ट वन पॅथॉलॉजी. स्टडी ऑफ स्टडी ऑफ डिसीजेस, ज्याच्यामध्ये आजारांचा अभ्यास केला जातो त्याला आपण पॅथॉलॉजी म्हणतो. नेक्स्ट येतो इथिओलॉजी. कॉजेस ऑफ डिसीजेस, त्या आजारांची नेमकं कारणं काय आहेत, त्या आजारांची नेमकं कारणं काय आहेत हे चा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला इथिओलॉजी म्हणतात. नेक्स्ट येतो बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? द स्टडी ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये मग अमायनो ॲसिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड, ग्लिसेरॉल हे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किती प्रमाणामध्ये आहेत किंवा त्याची रचना कशी आहे ह्याचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला बायोकेमिस्ट्री असं म्हणतात. नेक्स्ट येतो पॅलिओंटॉलॉजी. पॅलिओंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स. अवशेषांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण पॅलिओंटॉलॉजी म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट येतो फिजिओलॉजी.
फिजिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ स्ट्रक्चर और देर इज ए स्टडी ऑफ डिफरंट सिस्टीम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीम, फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम असतील, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, ह्या सिस्टीमचा जो आपण अभ्यास करतो त्याला फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. नेक्स्ट येतं इम्युनॉलॉजी. इम्युन सिस्टीम म्हणतो आपण. इम्युन सिस्टीमला मराठीमध्ये काय म्हणतात? प्रतिकारशक्ती. ह्या प्रतिकारशक्तीचा जो अभ्यास केला जातो त्याला इम्युनॉलॉजी म्हणतात. नेक्स्ट येतो इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग एन्व्हायरमेंट. त्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करत असताना आपण त्याच्या सराउंडिंगचाही स्टडी करतो, त्याला इकॉलॉजी म्हणतात. म्हणजे एखादा ॲनिमल कोणत्या ॲनिमल्सवरती डिपेंड्स असतो, म्हणजे खाण्यासाठी असेल, रिप्रोडक्शनसाठी असेल, त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण पिरॅमिड्सचा अभ्यास करतो. तर ह्या अशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत ज्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी बायोलॉजीमध्ये उपयोगी पडतात. याच्यानंतर आपण आज पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे सजीवांचं जग. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग वर्ल्ड्स मीन्स देर इज ए प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक हे दोन शब्द गेले असतील. बायोटिक म्हणजे काय आणि अबायोटिक म्हणजे काय? तर बायोटिकला आपण जैविक म्हणतो आणि अबायोटिकला आपण अजैविक म्हणतो. जैविक ज्याच्यामध्ये लिव्हिंग बीइंग्स येतात, लिव्हिंग बीइंग्स, इट इज कॉल्ड एज द बायोटिक. आणि अबायोटिक्स मीन्स दॅट इज नॉन लिव्हिंग, जैविक अँड अजैविक. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहोत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. सजीवांची काय तत्व आहेत ह्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये पहिलं प्रिन्सिपल येतं मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझमचा अर्थ जो आहे त्याला काही जण पचन पण म्हणतात, इनडायरेक्टली बरोबर आहे ते, पण चयापचयाची जी क्रिया आहे त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. मग ह्या मेटाबॉलिझममध्ये दोन भाग येतात, एक कॅटाबॉलिझम आणि दुसरं ॲनाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम ही जी क्रिया आहे ही शरीराच्या आतमध्ये जे काही आपल्या रिॲक्शन्स होत असतात, ज्या क्रिया होत असतात त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. आणि ह्या फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच होत असतात. मग त्या कोणत्या? तर फॉर एक्झाम्पल डायजेशनची ही क्रिया. आता तुम्ही म्हणाल फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच होणाऱ्या रिॲक्शनलाच आपण मेटाबॉलिझम म्हणायचं का? हो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर केमिकल्समध्ये जी रिॲक्शन होते त्याला आपण मेटाबॉलिझम नाही म्हणू शकत. म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी एक तुम्हाला इथं हे ब्युरेट दिलेलं असतं, ह्या ब्युरेटमध्ये ह्या ठिकाणी केमिकल असतं आणि ह्या ब्युरेटमधून जे केमिकल आपण घेतो ह्या फ्लास्कमध्ये, तेव्हा ह्या ठिकाणी ह्या फ्लास्कमध्ये पण काहीतरी त्या ठिकाणी केमिकल असतं आणि जेव्हा ह्या केमिकलची आणि ह्या केमिकलची रिॲक्शन होऊन
इथं या ठिकाणी आपल्याला वेगळाच काहीतरी घटक मिळतो, तेव्हा आपण इथं मेटाबॉलिझम नाही म्हणू शकत ह्याला. तर ही या ठिकाणी फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये शरीराच्या आतमध्ये जी काही क्रिया होते, जी काही रिॲक्शन होते, त्याला आपण ह्या ठिकाणी मेटाबॉलिझम म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळं एनर्जी फॉर्मेशन होते. इथे एनर्जी फॉर्मेशन होते का? इथे एनर्जी फॉर्मेशन होते का? नाही होत. म्हणून इथं आपण ह्याला मेटाबॉलिझम म्हणू शकत नाही. ज्याच्यामुळे एनर्जी फॉर्मेशन होते त्यालाच आपण ह्या ठिकाणी मेटाबॉलिझम म्हणू शकतो. मग ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की डायजेशन या प्रक्रियेमध्ये ज्याला आपण पचन म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील माउथ टू ॲनस सगळे भाग येतात. माउथ, फॅरेंक्स, इसोफॅगस, त्याच्यानंतर स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस वगैरे. तर ह्या शरीरामधल्या ह्या भागामध्ये जे काही रिॲक्शन होतात, ह्या रिॲक्शन कोणामुळे होतात? तर एन्झाईममुळे. आपण अन्न खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या माउथमध्येच पहिल्यांदा सलायवा सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी पहिलं डायजेशनला सुरुवात होते. मग त्या ठिकाणी पुढं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट होतात आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं डायजेशन होतं. म्हणजे आपण प्रथिनं खातो, त्याचं अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. हे आपण आपण हे डायजेशन या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत डिटेल्समध्ये. पण इथं आपल्याला हे मेटाबॉलिझम समजण्यासाठी डायजेशन हे मी तुम्हाला सांगते. तर ह्या ज्या आपल्या डायजेशन प्रक्रियेमध्ये हे जे मेटाबॉलिझम होतं ह्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक असतो कॅटाबॉलिझम आणि दुसरा असतो ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? तर ब्रेकिंग ऑफ मोलिक्यूल. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ मोलिक्यूल. ब्रेकिंग ऑफ मोलिक्यूल म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगितलं की प्रोटीन डायजेशनमध्ये ह्या ठिकाणी आपण डेफिनेशन सांगतो की कॉम्प्लेक्स डायजेशन मीन्स द कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इज कन्वर्टेड इंटू द सिम्पल फूड मटेरियल. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्समध्ये पॉलिमर मोलिक्युल्स असतात. कसले मोलिक्युल असतात? पॉलिमर मोलिक्युल. ह्याचं मोनोमर मोलिक्युल्समध्ये कन्वर्जन होतं. मोनोमर मोलिक्युलमध्ये कन्वर्जन होतं. पॉली म्हणजे मेनी, हे आपल्याला माहिती आहे. मर म्हणजे मर नव्हे, मोलिक्युल्स, अनेक मोलिक्युल्स. मग ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी हे असे अनेक मोलिक्युल्स एकमेकांना जोडलेले आहेत. हे बघा, ह्याला आपण पॉलिमर्स म्हणायचे. आता इथं कॅटाबॉलिझममध्ये काय होतं तर ह्याचं ब्रेकडाऊन होतं. आणि हे सेपरेट्स होतात. ह्याला मग आपण मोनोमर म्हणणार आहे, सिंगल. दिस इज द कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे काय? मेकिंग ऑफ मोलिक्युल्स. म्हणजे आपण प्रोटीन, कार्बोहायड्रेट, त्याचबरोबर फॅट हे जे घटक खातो ह्या घटकांचं कन्वर्जन होतं सिम्पलमध्ये, म्हणजे मोनोमर्समध्ये होतं. आता मग त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स तयार होतात, ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोज हे सिम्पल रूपांतर आहे. तर हे जे आहेत ह्याचे सिंगल हे मोलिक्युल्स तयार होतात. ह्याला आपण काय म्हणायचं आहे? ॲनाबॉलिझम. मेकिंग ऑफ मोलिक्युल्स, दिस इज कॉल्ड एज द ॲनाबॉलिझम. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल येतं ग्रोथ. ग्रोथ म्हणजे आपण त्याला म्हणतो वाढ. आता हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग दोन्हीमध्ये येतं ग्रोथ. तर लिव्हिंग थिंगमध्ये काय येतं? इन लिव्हिंग increase in size, mass and number. सजीवामध्ये ह्या ठिकाणी वाढ होत असते, शरीराची वाढ होत असते, वजन वाढत असतं, त्याचबरोबर त्यांचे नंबर्ससुद्धा वाढत असतात. ही झाली त्यांच्यामधली ग्रोथ. नॉन लिव्हिंग थिंगमध्ये काय ग्रोथ होत असते? नॉन लिव्हिंग थिंगमध्ये पण ग्रोथ होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिवर
सँड माउंट्स. आता हे एक्झाम्पल आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत, तेच घ्यायला पाहिजेत आपल्याला. आणि बोल्डर्स म्हणजे काय बघा, रिवर नदीचं पात्र वाढत असतं. तर तीही एक प्रकारची ग्रोथ आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे ते. त्याचबरोबर मातीमध्ये किंवा छोटे बारीक जे मातीचे पार्टिकल्स आहेत ते त्या ठिकाणी कमी असतील, पण काही काळानंतर ते थोडीशे त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. बोल्डर्स म्हणजे त्या ठिकाणी जे पाण्यामध्ये जे दगड्स असतात त्यांना बोल्डर्स म्हणतात. तर त्यांची त्या ठिकाणी ग्रोथ होत असते, म्हणून ह्याला त्या ठिकाणी बोल्डर्स असं म्हटलेलं आहे. तर आता ग्रोथ ही लिव्हिंगमध्ये पण आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण आहे. आपण मगाशी मेटाबॉलिझम जे बघितलं ते फक्त लिव्हिंगमध्ये होऊ शकतं, नॉन लिव्हिंगमध्ये मेटाबॉलिझम होऊ शकत नाही. म्हणून ग्रोथ ही कशी प्रॉपर्टी आहे, ग्रोथ इज नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. ह्याला आपण नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणायचं आहे. मेटाबॉलिझमला डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणायचं आहे आपण. जेव्हा दोन्हीमध्ये होते तेव्हा त्याला आपण त्या ठिकाणी नॉन डिफायनिंग म्हणतो, आणि जेव्हा फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये होते तेव्हा आपण त्याला डिफायनिंग प्रॉपर्टीज म्हणतो. ओके. नेक्स्ट तिसरा येतो रिप्रोडक्शन. तिसरी प्रॉपर्टी येते रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रजनन म्हणतो आपण त्याला. आता त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्समध्ये जे प्रजनन होतं ते दोन प्रकारे असतं. एक म्हणजे सेक्शुअल आणि दुसरं असेक्शुअल. ज्याच्यामध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होतं आणि त्याच्यापासून जे नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो त्याला आपण सेक्शुअल म्हणतो. आणि हे फक्त त्या म्हणजे एखादा प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असतील त्यांच्या शरीराच्या एक छोट्याशा भागापासूनच नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, तेव्हा त्याला आपण असेक्शुअल म्हणतो. म्हणजे तिथं गॅमेट्सची गरज नसते, तेव्हा त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. काही ॲनिमल्स असेही आहेत की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही आहे, त्यांना आपण स्टराईल म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये येतं म्यूल्स. म्यूल्स म्हणजे त्याला आपण खेचर म्हणतो. जेव्हा एखादा डॉंकी आणि एखादा हॉर्स ह्यांच्यामध्ये जेव्हा त्या ठिकाणी मेटिंग घडवून आणलं जातं आणि त्यांच्यापासून जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो तो एक म्हणजे त्याच्यामध्ये डॉंकीचे काही कॅरेक्टर्स असणार आहेत आणि हॉर्सचे काही कॅरेक्टर्स असणार आहेत, तेव्हा त्याला आपण त्या ठिकाणी म्यूल्स म्हणतो. असा ॲनिमल जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला आपण म्यूल्स म्हणतो, खेचर म्हणतात त्याला मराठीमध्ये. आणि हा स्टराईल असतो. स्टराईल म्हणजे ज्याला आपण व्यंगत्व म्हणतो, ज्याला कोणत्याही प्रकारे तो यंग वन्स तयार करू शकत नाही, त्याला आपण स्टराईल म्हणतो किंवा इनफर्टिलिटी म्हणतो. त्याचबरोबर दुसरे एक एक्झाम्पल येतं वर्कर बीज. ज्या आपल्याला माहिती आहे हनीकोंब, मधमाशाचं पोळं, त्या मधमाशाच्या पोळ्यामध्ये एक माशा असतात ज्याला वर्कर बीज, कामकरी माशा म्हणतात त्यांना. तर ह्या ज्या कामकरी मधमाशा असतात त्याही स्टराईल असतात. त्या फक्त काम करतात त्याच्यामध्ये ते हनीकोंब तयार करण्याचं वगैरे, पण त्या ठिकाणी ते कोणत्याही प्रकारे यंग वन्स तयार करत नाही. त्याच्यामधली जी राणी मधमाशी असते ती फक्त त्या ठिकाणी अंडी घालत असते आणि त्याच्यापासून नवीन मधमाशा तयार होत असतात. तर ह्या ठिकाणी हे दोन्ही जे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत हे कसे आहेत, स्टराईल आहेत, नॉन रिप्रोडक्टिव्ह, म्हणजे कोणत्याही प्रकारे ते यंग वन्स तयार करत नाही. त्यांनाच आपण इनफर्टिलिटी असं सुद्धा म्हणतो. समटाईम इन ह्युमन, समटाईम म्हणते मी, समटाईम in human there is also infertility. Infertile. काही वेळेस काही ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा फिमेल्समध्ये इनफर्टिलिटी असू शकते. म्हणजे त्यांच्यामध्ये ह्या ठिकाणी नवीन बर्थ करण्याची कपॅसिटी नसते. म्हणते की वेगवेगळी कारणं असतात. मग आता रिप्रोडक्शन हे फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच प्रॉपर्टी येते, म्हणून आपण ह्या ठिकाणी ह्याला रिप्रोडक्शन इज डिफायनिंग प्रॉपर्टी असं म्हणतो.
नंतर नेक्स्ट चौथा येतो रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखाद्या गरम वाफेजवळ किंवा गरम भागाजवळ जेव्हा हात ठेवतो आणि तेव्हा आपल्याला गरम लागल्यानंतर आपण हात पटकन बाजूला घेतो, म्हणजे आपल्याला संवेदना होतात आणि त्याच्यावरती लगेच आपला जो काही प्रतिकार आहे तो होतो. ह्याला आपण स्टिम्युलाय म्हणतो. मग ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. सभोवताली जे काही थर्मल किंवा केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. सभोवताली जे काही त्या ठिकाणी वातावरण असेल त्या पद्धतीने आपली बॉडी चेंज करत असते. त्याला जुळवून घेण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस होत असतात. किंवा फॉर एक्झाम्पल एखादा कोमामध्ये गेलेला पेशंट आहे आणि त्या पेशंटच्या शरीरामध्ये तो कोणताही रिस्पॉन्स देत नाही आहे, पण त्यांच्या शरीरामध्ये जे काही ह्या ठिकाणी आपण मेडिसिन्स देतो त्या मेडिसिन्सला त्याची बॉडी काय करत असते, रिस्पॉन्स देत असते. म्हणजे त्याला तो स्टिम्युलेशन मिळतो आणि त्याच्यावरती त्याचे जे काही म्हणजे त्याचे प्रतिकार आहे किंवा त्याला रिस्पॉन्स देण्याची जी काही क्रिया होत असते त्याच्या बॉडीमधून, त्यालाही आपण त्या ठिकाणी एक रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय असं म्हणू शकतो. तर ही एक युनिक प्रॉपर्टी आहे, म्हणून ह्या ठिकाणी आपण थर्मल, केमिकल किंवा बायोलॉजिकल